हॅलो फ्रेंड्स, ह्या एपिसोडमध्ये पण आपल्याला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचा प्रॉब्लेम समजून घ्यायचा आहे। या प्रॉब्लेममध्ये 7व्या ॲडजस्टमेंटला रीना आणि आरती यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो सांगितलाय कॅपिटल रेशो, म्हणून त्यांचा कॅपिटल रेशो काढण्याकरता दोघींचे प्रॉब्लेममध्ये कॅपिटल दिले होते 50,000 आणि 30,000। त्यांना आपण संक्षिप्त रूप दिलंय 4 शून्य कट करून, तेव्हा रेशो बनला आहे 5:3। हा रेशो पुढे आपल्याला नेट प्रॉफिटची विभागणी करण्याकरता वापरायचा आहे। सुरुवातीला ओळींचं मेजरमेंट पाहून घ्या। ट्रेडिंग अकाउंट 10 ते 12 ओळी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 20 ओळी आणि बॅलन्स शीट 20 ओळींची। करंट अकाउंट ओपन करण्याची गरज नाही आहे, कारण ट्रायल बॅलन्सला फक्त पार्टनरचे कॅपिटलचेच बॅलन्स दिलेले आहेत। बघा, स्टार्टिंगला आपण ओपनिंग स्टॉक लिहून घेतलाय। ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड ओपनिंग स्टॉक 18,100। परचेसेस ट्रेडिंगच्या डेबिटला इनरला लिहिले आहेत 35,500, त्यातून रिटर्न दिले आहेत त्याच्यामुळे मायनस केले आहेत 500, तेव्हा बाहेरच्या कॉलमला आले 35,000। ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय सेल्स 58,200, त्यातून पण रिटर्न्स वजा केले आहेत, कारण ट्रायल बॅलन्सला डेबिट साइडला सेल्स रिटर्न दिले आहेत 1000, म्हणून अशी बाहेर अमाउंट आली आहे 57,200। आणि बॅलन्स शीट लायबिलिटी साइडला प्रत्येकाचं कॅपिटल लिहिले बघा। रीनाच कॅपिटल 50,000, त्याच्या खाली 5 ओळींची गॅप ठेवा, आणि आरतीच कॅपिटल इनरला 30,000, त्याच्या खाली पण 5 ओळींची गॅप ठेवायची आहे। परचेसेस लिहून झाले। सन्ड्री डेटर आपण ॲसेटला लिहिले। सन्ड्री डेटर्स ॲसेटला 40,000। या प्रॉब्लेम मध्ये सन्ड्री डेटरवर दुसरी आणि तिसरी ॲडजस्टमेंट आहे, त्यापैकी दुसरी ॲडजस्टमेंट आपल्याला आधी सोडवावी लागेल। राईट ऑफ ₹900 फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स। हे झालं ॲडजस्टमेंट मधलं बॅड डेब्ट्स। ॲडजस्टमेंट मधलं बॅड डेब्ट्स आपण नेहमीच बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला डेटर मधून मायनस केले 900, तेव्हा आले 39,100। आणि त्याच दुसऱ्या ॲडजस्टमेंटला आरडीडी ची टक्केवारी न देता डायरेक्ट प्रोव्हिजन फॉर रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स 1000, म्हणजे ही झाली न्यू आरडीडी। न्यू आरडीडी आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला डेटर मधून वजा केली आहे, तेव्हा इनरलाच अमाउंट ठेवली आहे 38,100, कारण 38,100 वर आपल्याला पुढे तिसरी ॲडजस्टमेंट सोडवायची आहे। आता ज्या दोन गोष्टी आपण डेटर मधून वजा केल्या आहेत, बॅड डेब्ट्स न्यू आणि आरडीडी न्यू, ह्या दोन्ही गोष्टी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला आपण लिहितो। त्या लिहिण्यापूर्वी या प्रॉब्लेम मध्ये ट्रायल बॅलन्सवर डेबिट बॅलन्सेस मध्ये बॅड डेब्ट्स दिला आहे, म्हणून ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला स्टार्टिंगला घेतलंय टू बॅड डेब्ट्स ओल्ड 500, आणि त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट मधले दोन घटक जे आहेत, अधिक बॅड डेब्ट्स न्यू 900 अधिक आरडीडी न्यू 1000, या तिघांची बेरीज इनरलाच ठेवली आहे 2400। आणि ट्रायल बॅलन्सला क्रेडिट बॅलन्सेस मध्ये आरडीडी दिली आहे 800। ही आरडीडी ओल्ड आहे आणि ह्या बेरजेपेक्षा म्हणजे 2400 पेक्षा 800 कमी आहेत, म्हणून लेस आरडीडी ओल्ड 800, तेव्हा बाहेरच्या कॉलमला अमाउंट आली आहे 1600। आता परत आपण तिसऱ्या ॲडजस्टमेंटला येऊ। क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ॲट द रेट ऑफ 3%। याचा अर्थ डेटर कडून जेव्हा रक्कम येईल तेव्हा त्यांना आपण 3% डिस्काउंट अलाउड करायचा आहे, म्हणजे तेवढे अमाउंट आपण स्वीकारणार नाही त्यांच्याकडून, म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला 38,100 वर 3% डिस्काउंट काढला आहे 1,143, आणि तो मायनस करून वजाबाकी बाहेर ठेवली आहे 36,957। आणि हा जो डिस्काउंट काढला 1143, तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहितो, पण तो पण लिहिण्यापूर्वी ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला डिस्काउंट दिलाय बघा, म्हणून तो डिस्काउंट आधी लिहिला आहे। प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू डिस्काउंट 1000, हा ट्रायल बॅलन्स वरचा आहे, आणि त्याच्यामध्ये तिकडे ॲसेट साइडला कॅल्क्युलेट केलेला प्लस रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स 1143, या दोघांची बेरीज झाली 2143। त्याच्यानंतर याच
त्याच ॲडजस्टमेंटवर क्रेडिटरवर पण 5% डिस्काउंट सांगितलाय, म्हणून ट्रायल बॅलन्सवर क्रेडिट बॅलन्सेसमध्ये जे क्रेडिटर दिले ते आधी मी लिहून ठेवलेत. लायबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटर्स 25,700 आणि या 25,700 वर 5% आपल्याला डिस्काउंट द्यायचा आहे. म्हणजे क्रेडिटरना आपण जेव्हा रक्कम देऊ तेव्हा 5% आपले वाचणार आहेत, म्हणजे तेवढी लायबिलिटी आपली कमी होते. म्हणून 25,700च्या 5% लेस केलेत बघा. लेस 5% रिझर्व फॉर डिस्काउंट 1,285 यांची वजाबाकी बाहेरच्या कॉलमला 24,415 आणि हे 1,285 क्रेडिटरवरचा डिस्काउंट हे इन्कम असतं, त्याच्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. पण ते सुद्धा लिहिण्यापूर्वी ट्रायल बॅलन्सवर क्रेडिट कॉलममध्ये तुम्हाला डिस्काउंट ऑलरेडी आधी दिला आहे 50, तो आधी 50 रुपये लिहायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला इनरला, आणि त्या 50 मध्ये प्लस केले रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स 1,285. तेव्हा बाहेरच्या कॉलमला बेरीज झाली 1,335. पुढे बघा आता लँड अँड बिल्डिंग खूण केली आहे बघा. ॲसेटला लिहायचे सुरुवातीला लँड अँड बिल्डिंग 25,000 इनरला लिहिलेत, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नंबर आहे 6, त्यामध्ये 5% डेप्रिसिएशन काढायला सांगितले, म्हणून 25,000वर -5% डेप्रिसिएशन 1,250 वजा बाकी बाहेर, आणि एकाच ॲसेटवर डेप्रिसिएशन आहे त्याच्यामुळे 1,250 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 1,250 डायरेक्ट बाहेरच्या कॉलममध्ये. फर्निचर ॲसेटला रॉयल्टीज ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड रॉयल्टीज, रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड 1,900, सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड इनरला लिहायची आहे. ॲडजस्टमेंट नंबर 4 आहे बघा. ॲडजस्टमेंट नंबर 4 वर सॅलरी आउटस्टँडिंग सांगितले 800, म्हणून 3,000 मध्ये प्लस आउटस्टँडिंग 800, तेव्हा बाहेर आले 3,800, आणि 800चा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईड आउटस्टँडिंग सॅलरी 800. पुढे म्हटलंय वेजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड इनरला घ्यायचे आहेत वेजेस 800, त्याच्यावर पण ॲडजस्टमेंट नंबर सांगितले 4, त्यामध्ये आउटस्टँडिंग सांगितले 700, तेव्हा 800 आणि 700 1500 बाहेर, आणि 700चा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईड आउटस्टँडिंग वेजेस 700. इन्शुरन्स इनरला लिहायचे खूण केलेली आपण. ॲडजस्टमेंट नंबर 5 इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड इनरला लिहिलेत 1500, पण ॲडजस्टमेंटनुसार हा जो इन्शुरन्स आहे तो त्यांनी पेड केल्याचं सांगितलंय 15 महिन्यांचा. आपलं फायनान्शियल इयर म्हणजे आर्थिक वर्ष जे आहे ते 12 महिने कालावधीचं असतं, आणि इन्शुरन्स मात्र दिले 15 महिन्यांचा, म्हणजे आणखी पुढच्या 3 महिन्याचा इन्शुरन्स या वर्षी आधीच पेड केला आहे, म्हणून त्याला म्हणतो आपण प्रीपेड. बघा प्रीपेड इन्शुरन्स इथे काढून दाखवला आहे. टोटल इन्शुरन्स आहे 15 महिन्यांचा 1500, म्हणून त्याला 15 ने भागल्यावर 1 महिन्याचा इन्शुरन्स आला 100, आणि 3 महिन्याचा प्रीपेड म्हणून गुणिले 3 करून 3 महिन्याचा प्रीपेड इन्शुरन्स 300. ते प्रीपेड इन्शुरन्स आपण मायनस करतो. प्रीएंडेलच्या डेबिट साईडला 1500 मधून मायनस केले, लेस प्रीपेड फॉर नेक्स्ट 3 मंथ्स 300, तेव्हा बाहेरच्या कॉलमला आले 1200, आणि हे 300 प्रीपेड इन्शुरन्स बॅलन्स शीट ॲसेट साईड डायरेक्ट बाहेरच्या कॉलमला 300. ड्रॉइंग दिलेत बघा पार्टनरचे. ही फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असल्यामुळे प्रत्येकाच्या कॅपिटलमधून प्रत्येकाचं ड्रॉइंग वजा करायचं आहे बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला. रीनाज कॅपिटलमधून त्याचे ड्रॉइंग वजा केले 2000, वजा बाकी इनरलाच ठेवली आहे, आणि आरतीचं कॅपिटल आहे 30,000, त्याच्यामधून ड्रॉइंग वजा केले 1000, आणि इनरलाच अमाऊंट ठेवली आहे 29,000. कॅश ॲट बँक आणि कॅश इन हँड या दोन्ही गोष्टी जातील सलग ॲसेटला. क्रेडिट बॅलन्सेस बघा. सेल्स लिहून झाले, क्रेडिटरवरची ॲडजस्टमेंट सोडून झाली आहे, परचेस रिटर्न पण वजा केले, आरडीटीची पण ॲडजस्टमेंट झाली आहे, डिस्काउंट लिहून झाला आहे, कमिशन क्रेडिट साईडचं कमिशन
प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड आणि कॅपिटल आपण मगाशीच लिहिलेले आहेत आणि फक्त आता क्लोजिंग स्टॉक आपल्याला लिहायचं आहे. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड आणि बॅलन्स शीट ॲसेट साईड. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईडची बेरीज केली आहे 79,200, तीच डेबिटला लिहिली आहे आणि फरक जो आलेला आहे 23,900 टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. हा ग्रॉस प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर केलाय पहिल्या ओळीवर. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 23,900 अशी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईडची बेरीज झाली आहे 25,485, तीच डेबिटला लिहिली आहे आणि क्रेडिट साईडच्या बेरीजेतून डेबिटच्या अमाऊंट वजा करून जो फरक आला आहे 13,592 तो पार्टनरना विभागणी करत असताना आपल्याला कॅपिटल रेशो वापरायचा आहे. म्हणून टोटल प्रॉफिट आहे 13,592, रेशो आहे 5:3 म्हणून 13,592 ला 8 ने भागलंय तेव्हा भागाकार आला 1,699. 1,699 ला 5 ने गुणल्यानंतर ऋणाला प्रॉफिट ठेवायचं आहे 8,495 आणि 1,699 ला 3 ने गुणून आरतीचा प्रॉफिट ठेवलाय 5,097 आणि हे दोन प्रॉफिट अशा पद्धतीने प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिलेले आहेत आणि प्रॉफिट झाल्यावर भांडवल वाढते म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला प्रत्येकाच्या कॅपिटलमध्ये प्रत्येकाचा प्रॉफिटचा शेअर ॲड केला आहे. ऋणाचा नेट प्रॉफिट 8,495 तेव्हा बाहेर अमाऊंट आली आहे 56,495 आणि आरतीच्या कॅपिटलमध्ये आरतीचा नेट प्रॉफिट 5,097 तेव्हा बाहेर अमाऊंट आली 34,097 आणि आपली बॅलन्स शीट टॅली झाली आहे 1,16,507 आणि ज्या काही कठीण ॲडजस्टमेंट आहेत त्या वर्किंग नोट म्हणून खाली तुम्हाला सोडून दाखवलेल्या आहेत.